तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला काही दिवसात लागणार आहे, तर त्याचबरोबर ईव्हीएम कार्ड जे आहे ते हटवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने केलेला आहे. तर जेणेकरून नागरिक राज्यात मतदान करताना ती यादी समोर येते की आता यादीच कुठे दिसणार नाही, नेमकं आपण करून जातोय कुणाला. नाही नाही, व्हीव्हीपॅट हा घालवणार असतील, काढणार असतील तर मला वाटतं त्यांनी ईव्हीएम पण काढून टाकावं ना. होऊ द्या ना बॅलेट पेपरवर मतदान. दूध का दूध, पाणी का पाणी. लोकांची इच्छा आहे बॅलेट पेपरवर जाण्याची. व्हीव्हीपॅट हे सुप्रीम कोर्टाने कंपल्सरी केलं होतं, का काढताय तुम्ही? एक तर आधीच लोकांना ईव्हीएम वर शंका आहे, त्यात त्या मतदार याद्यांवर शंका आहे, मॅनिप्युलेशनवर शंका आहे, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर शंका निर्माण झाल्या. आणि अशा परिस्थितीत इलेक्शन कमिशन असं वागणं हे नक्कीच संशयास्पद आहे. काय वाटतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे सायंकाळच्या दरम्यान मतदान कुठेतरी विधानसभेच्या निवडणूक, लोकसभेच्या पराभवानंतर जागा झालेल्या सरकारने जे काही सरकारी यंत्रणेचा वापर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केला आणि निवडणूक आयोगाने जे म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचं जे काम केलं ते लांछनास्पद आहे. काय वाटतं स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये हे सर्व हटवल्यानंतर कुठेतरी वेगळं चित्र? नाही, आमचं म्हणणं आहे तुम्ही कशाला हटवता ना, तुम्ही घ्या ना बॅलेट पेपरवर मतदान घ्या ना, तुमच्याकडे तयारी करायला वेळ आहे ना. तयारी करायला वेळ आहे ना तुमच्याकडे. अनेक दिवस उलटून गेले, अनेक कार्यकाळ देखील नगरसेवकांचा संपल्या, तरी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या अजूनही लागत नाही. तारीख पे तारीख त्यांच्या कुठेतरी दिसून येते. एक तर त्यांनी जी प्रभाग रचना केली ती संशयास्पद आहे. 2017ची जर ठाण्याची प्रभाग रचना विचारात घेतली तर ठाण्याच्या प्रभाग रचनेमध्ये त्यांनी कळवा, मुंब्रा, दिवा या तिन्ही प्रभागांच्या जागाच कमी केलेल्या आहेत. लोकसंख्येच्या तुलनेने 2017च्या तुलनेत आपण जर विचार केला तर तिथे 2 ते 3 जागा अधिक द्यायला पाहिजे होत्या, त्या कमी करून त्या ठाणे शहरात आणल्या. म्हणजे एका अर्थाने लोकांवरती तिथे नगरसेवक जास्त देण्याचं जे काम होतं ते कमी करून तुम्ही त्यांच्यावर अन्याय केलाय. आणि तीच एक प्रभाग रचना कायम ठेवण्याचं काम आताच्या प्रशासनाने, ठाणे महानगरपालिका प्रशासनाने केलंय. म्हणजे न्याय मिळण्याच्या ऐवजी निवडणूक आणि आम्ही पत्र निवडणूक आयोगाला आधीच दिलेलं आहे की प्रभाग रचनेमध्ये आपण लक्ष घाला. इथे घरात बसून प्रभाग रचना करणारी माणसं आहेत. एक वॉर्ड 56,000चा, एक वॉर्ड 30,000चा, 26,000चा फरक 2 वॉर्डामध्ये. समान लोकसंख्येचे वॉर्ड असले पाहिजे असा साधारण अलिखित नियम आहे. सर, काल मुंबईतील दादर येथे मोठ्या प्रमाणात जैन समाज आक्रमक झाला होता. जो कबूतर खाण्यावरती जे महापालिकेने तंबू असतील किंवा ताडपत्री लावले होते ते काढून उघडून लावलेले, कसं पाहताय? नाही, मला वाटतं की प्रत्येक ठिकाणी जनभावना विचारात घ्यायला हवी. सरकार काय जनभावनेच्या बाबतीत विचार करतं मला काही कल्पना नाही. म्हणजे काही आता थांगपत्ताच लागत नाही. चला सर, शिंदे आणि ठाकरे दोघेही जे आहेत दिल्ली दौऱ्यावरती आहेत. तर काल शिंदेनी जे आहे ते सहकुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे. कुठेतरी गेल्या अनेक दिवसांपासून जे काही मंत्र्यांमध्ये असतील, आमदारांमध्ये जे असतील ते त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप असेल किंवा रायगडच्या पालकमंत्री पदावर जे भेटलं असं बोललं जातं. मला वाटतं पंतप्रधान आता जर रायगडचे प्रधानमंत्री, आपला रायगडचा पालकमंत्री जर पंतप्रधान ठरवणार असतील तर धन्य. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा भारतावर टॅरिफ वाढवलाय. 8 दिवसांच्या आता ट्रम्प आणखी 25% टॅरिफची वाढ केली. भारतावर आता एकूण 50% व्यावसायिक कर झालाय. म्हणजे मला कळत नाही ट्रम्प ज्या पद्धतीने वागतायत ही पद्धत कुठल्याही राष्ट्राध्यक्षांनी एखाद्या स्वायत्त राष्ट्राबद्दल घेणं चुकीचं आहे. रशियाकडनं ऑइल जर स्वस्तात मिळत असेल तर घेणं काही पाप नाही. आणि त्याच्यातनं जर देशाला फायदा होत असेल तर तेही चुकीचं नाही आहे. आमचं राष्ट्र आम्ही कसं चालवावं, आमच्या राष्ट्राने काय करावं हे ठरवण्याचा अधिकार ट्रम्प यांना कोणी दिलाय मला हेच कळत नाही. जेव्हा आपण जास्त अधीन होतो कोणाच्या तरी त्याचा फायदा ट्रम्प घेत आहे.